पत्र रवाना होते आता ईमेलवर सुरुवात केली तिथं बसलो की मॅसेज आता त्याच धर्तीवरती त्यांनी दखल घेऊन यायला लागले ते माझ्या मागण्या मी मांडलेले आता त्यांना नेमकं काय म्हणायचं मला ऐकू म्हणजे ते मला फक्त भेटायला येतो म्हणल्यानंतर मी सांगितलेलं आहे हे सगळे मराठा समाज बांधवांच्या अडचणी आरक्षणाचा मुद्दा शिक्षणाचा मुद्दा हे सगळ्यात आता ह्याच्यावरती हे काही बैठका लावणार आहेत का किंवा भविष्यात काही निर्णय होईल म्हणणार आहेत का सगळ्या पक्षाची बैठक घेणार आहेत काय करणार आहेत ह्याच्यावरती सगळा सकारात्मक निर्णय चर्चा करूनच होईल ना। आता मला तर काय आणखीन त्यांनी नेमकं काय आहे काय नाही ती त्याची माहिती नाही इथं आल्यानंतर आपल्याला त्याची भूमिका स्पष्ट होईल। माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता भेटायला सगळेजण चालल्यात मुख्यमंत्री साहेब पण त्या ठिकाणी काय बोलायचं बोलतील आणि आणखीन पण मी फोनवरती सगळ्यांना संपर्कात राहील सगळ्यांच्या। आपल्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि संबंध महाराष्ट्रातून अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देखील आपल्या आंदोलनाला मिळत आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या मागण्या देखील कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहेत। काल मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली अशी चर्चा ऐकायला मिळते आणि आपण जी मराठा मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी आणि वसतिगृहासाठी मागणी केली होती त्याचा पण निर्णय लवकरच होईल अशी देखील चर्चा चालू आहे। आणि मनोजदादा जरांगी यांनी देखील म्हणलेलं आहे की आमदार राजेंद्र राऊत यांची मागणी अतिशय योग्य आहे आणि सर्व मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हावं। तर आपण काय सांगाल? मला मुळातच एवढं सांगायचं आहे या ठिकाणी सुरुवातीला हे आंदोलन कुणाला कमी लेखण्याकरता कुणाचा कमीपणा करण्याकरता किंवा समाजामध्ये फूट पाडण्याकरता हा पहिल्यांदा माझ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींनी जनतेने स्पष्ट माझी भूमिका समजून घ्यावी की हे कुठंही कुणाला कमी लेखण्याचा किंवा कसलाच विषय याच्यामध्ये पाडू नका। सगळ्यांच्या मूळ मागण्या काय की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे। मराठा समाज बांधवांच्या मुलांना जे शिक्षणाची अडचण आहे माझी कृपाला जाणारी माऊली आणि दारादानाला जाणारा शेतकरी त्याच्या जर मुलाला शिक्षण घ्यायचं म्हणलं 70,000 लाख 2 लाख 25 लाख रुपये फी जर भरायची म्हणलं तर त्या येणाऱ्या प्रमुख अडचणी आणि या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे आरक्षण आणि शिक्षणाचा विषय असेल किंवा अन्य उद्योग व्यवसायाचा किंवा मराठवाड्यातल्या शेतीच्या पाण्याचा किंवा आपल्या भागातील शेतीचा पाण्याचा विषय सगळेच विषय या ठिकाणी आता प्रमुख मी मागणी घेऊन बसलो ते विशेष अधिवेशन जेणेकरून ज्या विषयाची जास्त तीव्रता आहे तो विषय परंतु त्या पाठीमागं आणखीनही त्याच्यावरती मार्ग निघणारे बरेच विषय एक टप्प्याटप्प्यानं आपल्याला घेता येतील कारण एकाच ह्याच्यात सगळेच विषय एका दिवशी सुटतील अशातला विषय नाही। परंतु जी मी मागणी केली होती ती रास्त आहे कारण या ठिकाणी 288 पैकी सगळे आमदार बंधू भगिनी शांत आहेत कारण कुणी वाईटपणा घ्यायचा हा विषय या ठिकाणी सुरू झाला होता। त्यामुळं ठीक आहे माझ्या राजकीय कारकिर्दीला धक्का लागल माझ्या राजकारणाचं काय होईल मला त्याशी काही घेणं देणं नाही परंतु कुठेतरी वाचा फोडणं त्या विषयाला अत्यंत गरजेचं वागवं। राजकारण माझ्या जन्माच्या अगोदर पण होतं आज आहे उद्याही राहणार आहे परंतु जो मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न सोडून त्याच्यावरती सकारात्मक दोन्ही समाज बांधवांनी एकत्र आणणं आणि मराठा समाजाला न्याय मिळणं या दृष्टिकोनातून ही भूमिका घेतली। आता सुरुवातीला वाटलं सगळ्यांना की भाऊ काय आता ती बोलाबोलीमध्ये मग मला कोण बोललं म्हणून मी बोललेलं नाहीतर मी सुरुवातीला बोलण्याचा काही प्रश्न कुणाच्या भावना दुखवण्याचा उद्भवत नाही परंतु माझा स्वभाव पहिल्यापासून सगळ्याला माहित आहे की मी प्रामाणिकपणानं चळवळीमध्ये काम करणार। आता ह्याच्यात कसं झालंय काही राजकारण पण शिरलेलं आहे काही दोन्ही पक्षाची मंडळी आपल्याला राजकीय काय फायदा होतो का किंवा काय होतो याकरता काही विषय वेगळीकडे नेतात परंतु मूळ जो उद्देश आहे की आता लक्षात आलं ना सगळ्यांच्या काय मी काय लक्षात आलं म्हणून मला मोठेपणा नका मला काही गरज नाही ती परंतु मूळ जी मागणी आहे ती मूळ मागणी जी सुटणार आहे आपली ती विधानसभेमध्येच दुसरीकडे कुठं सुटत नाही। त्यामुळे मी मूळ जो मुद्दा आहे जो आपला भरकटत जाणार आहे त्याला भरकटून न देता योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे 2 दिवसामध्ये। मला तर वाटतंय काही नाही खारीचा वाटा म्हणून यश आल्यासारखं दिसतंय माझं या ठिकाणी काल मी म्हणल्यासारखं सगळ्याच आमदारांना आज पत्र जातील माझी सगळी तयार झाली पक्षांना गेले विधानसभा अध्यक्षांना गेलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या काही लोकांशी माझी चर्चा झाली देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर पण माझी चर्चा झाली
अजितदादांच्या काय माणसाला मी निरोप दिलेले, पण त्यांचं काय आणखी माझं बोलणं नाही. पालकमंत्र्यांनी सगळी चौकशी केली, कालही केली, रात्रीही केली. मला निरोप आला की आम्ही संध्याकाळी इथं 5:30 वाजेपर्यंत पालकमंत्री या ठिकाणी, या आंदोलन ठिकाणी येणार आहेत. मी या सगळ्या भावना, सर्व मराठा समाज बांधवांच्या भावना त्यांच्या कानावरती पोहोचवणार आहेत. त्यांनी सगळ्या शासनालाही त्या पोहोचवाव्या आणि या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनीही प्रयत्न करावे आणि त्यांनीही सगळ्या मराठा समाजाच्या आमदारांची बैठक बोलवावी. त्याचबरोबर जे मराठा तज्ञ, ज्यांना या आरक्षणाबद्दलची पूर्ण जाण आहे किंवा ज्यांना माहिती आहे, ज्यांचा अभ्यास आहे, अशा रिटायर्ड जज, ॲडव्होकेट, सगळे वकील साहेब यांना सगळ्यांना बोलवावं, सगळी चर्चा करावी आणि याच्यावरती सकारात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा. आणि या दृष्टीनं मला काल टीव्हीवरती पाहायला मिळालं, हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचे काही स्टेटमेंट पाहिले. माझे मित्र योगेश केदारांनी पण मला माहिती दिली. साम टीव्हीला आणि एबीपी माझाला पाहिलेलं आहे. ह्याच्या बाबतीमध्ये पण काही माननीय मुख्यमंत्री साहेब ऍक्शन मोडवरती आलेले आहेत. आणि अशा रीतीनं या ठिकाणी सगळ्यांचाच उद्देश एक आहे, फक्त आपल्या सर्व समाज बांधवांचा हा प्रश्न सुटावा. ही सगळ्यांचीच भावना आहे, माझी पण तीच आहे, सगळ्यांची ती आहे. मग सगळ्यांचे कुणाकुणाचे विचार एकामेकाचे घ्या आणि हा प्रश्न कायमचा सोडवा. आणि ह्याच्यामध्ये मी आणखी नम्रपणे सांगू इच्छितो आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून, कुणालाही मी राजकारणाचं तर सोडून द्या. मला राजकारणी आता ही जोपर्यंत हा विषय मिटत नाही तोपर्यंत राजकारणातून थोडं बाजूला ठेवा. आणि माझं मी आणखीन आपल्या माध्यमातून सांगतो, या ठिकाणी असंख्य मराठा समाज बांधव आहेत आणि तालुक्यातली पण जनता आहे. आता संध्याकाळी पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असंख्य या ठिकाणी या भागातील जनता, मराठा समाजाची बांधवांना आम्ही निरोप दिल्यात येतील. आणि त्या ठिकाणी पण माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. माझा राजकारणाचा निर्णय जो काय घ्यायचा ती तालुक्यातले मराठा समाज बांधव आणि जनता घेईल. मी त्याला आता बांधील नाही, त्यांनी निर्णय घ्यावा. मला काय आता तुम्ही यांना माफ करा, सगळेजण नेहमी माझ्यावरती दबाव आणू नका. जो मन मोकळेपणानं म्हणायचं, राजभाऊ तुमचं योग्य आहे, काय करायचं ते सांगा, अयोग्य आहे मला काय करायचं सांगा. पण काय व्हायला लागलंय, सगळ्यांचा असा गैरसमज होतो की ह्याला आमदारकीचं काहीतरी टेन्शन यायला लागलं, ह्याला लीड कमी मिळाला, जास्त मिळाला. आणि मी 5 वेळेस उभारलो, 3दा पडलोय ना बाबा, पडलो तरी मी काम केलंय ना. 2 पायाची वावडे निवडून येईल, पण हार जाऊ दे तिकडे विषय. म्हणून तो ह्याच्यामध्ये राजकारण न आणता शासनाला भांडून शासनाकडनं जे काही सकारात्मक आपल्याला करून घ्यायचं ते घ्या ना. आपण चर्चा तर करणं गरजेचं आहे. चर्चेला या सगळेजण शासनावर. आता मी तोंड फोडलंय, सगळ्यांनी चर्चा सुरू कराव्या. आणि आता मी एकटा किती लढून लागणार आहे, मला पण माहिती आहे. या ठिकाणी मी तालुक्याच्या पातळीवर लढलोय, असं आजच्या दोन्ही जिल्ह्यातनं माझ्या समाज बांधवांना पाठिंबा दिलेला आहे. सगळेच मोठ्या स्वरूपामध्ये पाठिंबा मिळतं. माझी काय मतं सर्व समाज बांधवांना पण पटू लागले. मुख्यमंत्री साहेब धाराशिव दौऱ्यावर आहेत, परांडा आणि धाराशिव, तर त्यांना भेटण्यासाठी आपलं काही शिष्टमंडळ गेलेलं आहे का आपल्या मागण्या घेऊन? नाही, निश्चितपणानं जवळपास 200 गाड्याचं ताबा त्या ठिकाणी सगळेच मराठा समाज बांधव जातील. आपले जी मराठा समाजामध्ये काम करणारे ज्येष्ठ आहेत मंडळी, ते त्यांना भेटून जे पदाधिकारी वगैरे ते त्या ठिकाणी निवेदन देतील आणि त्यांनी पण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीनं विनंती. आज पालकमंत्री आपल्या भेटीला येणार आहेत, तर त्यांनी भेट दिल्यानंतर आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित होणार आहे का? त्यांनी शब्द दिल्याशिवाय आपण स्थगित करणार नाही. मुळात शासनाचं जे काही शासनाला मी कळवलं, आता माझी भूमिका मी अध्यक्षांकडे मांडली, सगळ्या पक्षांकडे मांडली, सगळ्या आमदाराला आज पत्र रवाना होते. आता ईमेलवर सुरू होते, तिथं बसलो की आहे. आता त्याच धर्तीवरती त्यांनी दखल घेऊन यायला लागले. ते माझ्या मागण्या मी मांडलेले. आता त्यांना नेमकं काय म्हणायचं मला ऐकू दे. म्हणजे ते मला फक्त भेटायला येतो म्हणल्यानंतर मी सांगितलेलं आहे सगळे मराठा समाज बांधवांच्या अडचणी, आरक्षणाचा मुद्दा, शिक्षणाचा मुद्दा, हे सगळ्यात. आता ह्याच्यावरती हे काही बैठका लावणार आहेत का किंवा भविष्यात काय निर्णय होईल म्हणणार आहेत का सगळ्या पक्षाची बैठक घेणार आहेत, काय करणार आहेत, ह्याच्यावरती सगळा सकारात्मक निर्णय चर्चा करूनच होईल ना. आता मला तर काय आणखीन त्यांनी नेमकं काय आहे काय नाही त्याची माहिती नाही. इथं आल्यानंतर आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट होईल. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता भेटायला सगळेजण चालल्यात. मुख्यमंत्री साहेब पण त्या ठिकाणी काय बोलायचं बोलतील आणि आणखीन पण मी फोनवरती सगळ्यांना संपर्कात राहील सगळ्यांच्या. आपल्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि संबंध महाराष्ट्रातून अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देखील आपल्या आंदोलनाला मिळत आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत
त्या आपल्या मागण्या देखील कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहेत. काल मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली अशी चर्चा ऐकायला मिळते. आणि आपण जी मराठा मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी आणि वसतिगृहासाठी मागणी केली होती त्याचा पण निर्णय लवकरच होईल अशी देखील चर्चा चालू आहे. आणि मनोजदादा जरांगी यांनी देखील म्हणलेलं आहे की आमदार राजेंद्र राऊत यांची मागणी अतिशय योग्य आहे आणि सर्व मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हावं. तर आपण काय सांगाल? मला मुळातच एवढं सांगायचं आहे, या ठिकाणी सुरुवातीला हे आंदोलन कुणाला कमी लेखण्याकरता, कुणाचा कमीपणा करण्याकरता किंवा समाजामध्ये फूट पाडण्याकरता हा पहिल्यांदा माझ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींनी जनतेने स्पष्ट माझी भूमिका समजून घ्यावी की हे कुठंही कुणाला कमी लेखण्याचा किंवा कसलाच विषय याच्यामध्ये काढू नका. सगळ्यांच्या मूळ मागण्या काय की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. मराठा समाज बांधवांच्या मुलांना जे शिक्षणाची अडचण आहे, माझी कृपाला जाणारी माऊली आणि दारादाराला जाणारा शेतकरी, त्याच्या जर मुलाला शिक्षण घ्यायचं म्हणलं 70,000 लाख 2 लाख 25 लाख रुपये फी जर भरायची म्हणलं तर त्या येणाऱ्या प्रमुख अडचणी आणि ह्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे आरक्षण आणि शिक्षणाचा विषय असेल किंवा अन्य उद्योग व्यवसायाचा किंवा मराठवाड्यातल्या शेतीच्या पाण्याचा किंवा आपल्या भागातील शेतीचा पाण्याचा विषय, सगळेच विषय या ठिकाणी आता प्रमुख मी मागणी घेऊन बसलो ते विशेष अधिवेशन, जेणेकरून ज्या विषयाची जास्त तीव्रता आहे तो विषय, परंतु त्या पाठीमागं आणखीनही त्याच्यावरती मार्ग निघणारे बरेच विषय एक टप्प्याटप्प्यानं आपल्याला घेता येतील. कारण एकाच ह्याच्यात सगळेच विषय एका दिवशी सुटतील अशातला विषय नाही. परंतु जी मी मागणी केली होती ती रास्त आहे. कारण या ठिकाणी 288 पैकी सगळे आमदार बंधू भगिनी शांत आहेत. कारण कुणी वाईटपणा घ्यायचा हा विषय या ठिकाणी सुरू झाला. त्यामुळं ठीक आहे, माझ्या राजकीय कारकिर्दीला धक्का लागल, माझ्या राजकारणाचं काय होईल मला त्याशी काही घेणं देणं नाही, परंतु कुठेतरी वाचा फोडणं त्या विषयाला अत्यंत गरजेचं होतं. राजकारण माझ्या जन्माच्या अगोदर पण होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. परंतु जो मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न सोडून त्याच्यावरती सकारात्मक दोन्ही समाज बांधवांनी एकत्र आणणं आणि मराठा समाजाला न्याय मिळणं या दृष्टिकोनातून ही भूमिका घेतली. आता सुरुवातीला वाटलं सगळ्यांना की भाऊ काय तर ती बोलाबोलीमध्ये मग मला कोण बोललं म्हणून मी बोललेलं, नाहीतर मी सुरुवातीला बोलण्याचा काही प्रश्न कुणाच्या भावना दुखवण्याचा उद्भवत नाही. परंतु माझा स्वभाव पहिल्यापासून सगळ्याला माहित आहे की मी प्रामाणिकपणानं चळवळीमध्ये काम करणार. आता ह्याच्यात कसं झालंय, काही राजकारण पण शिरलेलं आहे, काही दोन्ही पक्षाची मंडळी आपल्याला राजकीय काय फायदा होतो का किंवा काय होतो याकरता काही विषय वेगळीकडे नेतात. परंतु मूळ जो उद्देश आहे की आता लक्षात आलं ना सगळ्यांच्या, काय मी काय लक्षात आलं म्हणून मला मोठेपणा नका, मला काही गरज नाही ती. परंतु मूळ जी मागणी आहे ती मूळ मागणी जी सुटणार आहे आपली ती विधानसभेमध्येच, दुसरीकडे कुठं सुटत नाही. त्यामुळे मी मूळ जो मुद्दा आहे जो आपला भरकटत जाणार आहे त्याला भरकटून न देता योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे 2 दिवसामध्ये. मला तर वाटतंय काही नाही खारीचा वाटा म्हणून यश आल्यासारखं दिसतंय माझं. या ठिकाणी काल मी म्हणल्यासारखं सगळ्याच आमदारांना आज पत्र जातील, माझी सगळी तयार झालेली, पक्षांना गेले, विधानसभा अध्यक्षांना गेलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या काही लोकांशी माझी चर्चा झालेली आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर पण माझी चर्चा झालेली आहे, अजितदादांच्या काय माणसाला मी निरोप दिलेले पण त्यांचं काय आणखी माझं बोलणं नाही. पालकमंत्र्यांनी सगळी चौकशी केली, कालही केली, रात्रीही केली. मला निरोप आला की आम्ही संध्याकाळी इथं 5:30 वाजेपर्यंत पालकमंत्री या ठिकाणी या आंदोलन ठिकाणी येणार आहेत. मी या सगळ्या भावना सर्व मराठा समाज बांधवांच्या भावना त्यांच्यावरती कानावरती पोहोचवणार आहेत. त्यांनी सगळ्या शासनालाही पोहोचवाव्या आणि या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनीही प्रयत्न करावे आणि त्यांनीही सगळ्या मराठा समाजाच्या आमदारांची बैठक बोलवावी. त्याचबरोबर जे मराठा तज्ञ ज्यांना या आरक्षणाबद्दलची पूर्ण जाण आहे किंवा ज्यांना माहिती आहे, ज्यांचा अभ्यास आहे, अशा रिटायर्ड जज, ॲडव्होकेट, सगळे वकील साहेब यांना सगळ्यांना बोलवावं, सगळी चर्चा करावी आणि याच्यावरती सकारात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा. आणि या दृष्टीनं मला काल टीव्हीवरती पाहायला मिळालं हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांची काही स्टेटमेंट पाहिली. माझे मित्र योगेश केदारांनी पण मला माहिती दिली.
साम टीव्हीला आणि एबीपी माझाला पाहिलेलं आहे की ह्याच्या बाबतीमध्ये पण काही माननीय मुख्यमंत्री साहेब ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आणि अशा रीतीनं या ठिकाणी सगळ्यांचाच उद्देश एक आहे, फक्त आपल्या सर्व समाज बांधवांचा हा प्रश्न सुटावा ही सगळ्यांचीच भावना आहे, माझी पण तीच आहे, सगळ्यांची ती आहे. मग सगळ्यांचे कुणाकुणाचे विचार एकामेकाचे घ्या आणि हा प्रश्न कायमचा सोडवा. आणि ह्याच्यामध्ये मी आणखी नम्रपणे सांगू इच्छितो आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून, कुणालाही मी राजकारणाचं तर सोडून द्या, मला राजकारणी आता ही जोपर्यंत हा विषय मिटत नाही तोपर्यंत राजकारणातून थोडं बाजूला ठेवा. आणि माझा मी आणखीन आपल्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी असंख्य मराठा समाज बांधव आहेत आणि तालुक्यातली पण जनता आहे. आता संध्याकाळी पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असंख्य या ठिकाणी या भागातील जनता मराठा समाजाची बांधवांना आम्ही निरोप दिल्यात येतील आणि त्या ठिकाणी पण माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. माझा राजकारणाचा निर्णय जो काय घ्यायचा ती तालुक्यातले मराठा समाज बांधव आणि जनता घेईल, मी त्याला आता बांधील नाही, त्यांनी निर्णय घ्यावा. मला काय आता तुम्ही यांना माफ करा सगळेजण, नेहमी माझ्यावरती दबाव आणू नका. जो मन मोकळेपणानं म्हणायचं राजू तुमचं योग्य आहे, काय करायचं ते सांगा, अयोग्य आहे मला काय करायचं सांगा. पण काय व्हायला लागले सगळ्यांचा असा गैरसमज होतो की ह्याला आमदारकीचं काही तर टेन्शन यायला लागलं, ह्याला लीड कमी मिळाला जास्त मिळाला. आणि मी 5 वेळेस उभारलो, 3दा पडलो ना बाबा, पडलो तरी मी काम केलं ना, 2 पायाचे वावडे निवडून येईल पडत हात जाऊ दे तिकडे विषय. म्हणून तो ह्याच्यामध्ये राजकारण न आणता शासनाला भांडून शासनाकडनं जे काही सकारात्मक आपल्याला करून घ्यायचे ते घ्या ना. आपण चर्चा तर करणं गरजेचं आहे, चर्चेला या सगळेजण शासनावर. आता मी तोंड फोडलंय, सगळ्यांनी चर्चा सुरू कराव्या. आणि आता मी एकटा किती लढून लागणार आहे, मला पण माहीत आहे. या ठिकाणी मी तालुक्याच्या पातळीवर लढलोय, असं आजच्या दोन्ही जिल्ह्यातनं माझ्या समाज बांधवांना पाठिंबा दिलेला आहे. सगळेच मोठ्या स्वरूपामध्ये पाठिंबा मिळतं. माझी काय मतं सर्व समाज बांधवांना पण पटू लागले. मुख्यमंत्री साहेब धाराशिव दौऱ्यावर आहेत.